नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एक्झाम आपली जे काही ऑगस्टमध्ये होणार आहे ती जवळच आलेली आहे. त्या दृष्टिकोनातून आयटीआय प्रिन्सिपल गट ब चे जेवढे जास्तीत जास्त ऑब्जेक्टिव्ह आपल्या नजरे खालून जातील किंवा ते सोडवण्यात येते तेवढा आपल्याला फायदा होण्याचे जास्तीत चान्सेस असतात. त्या दृष्टिकोनातून ही लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे. तर बघा आता क्वेश्चन नंबर 41. आता जे विद्यार्थी पहिल्यांदा या चॅनलला व्हिजिट देत असतील त्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे की आयटीआय प्रिन्सिपलचे जे एमसीक्यू सिरीज तर आहे ते प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. प्लस आयटीआय प्रिन्सिपल गट ब चे जे काय पूर्ण सिलेबस जवळपास मी थेरी पण घेतलेली आहे. पूर्ण सिलेबस माझा युट्यूबच्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन आपण बघू शकता, त्याचा फायदा घेऊ शकता. काही महत्वाचं वाटलं असेल तर त्याला सबस्क्राईब करा. काही सजेशन असतील ते पण द्या, कारण की काय असते की कोणी असं परफेक्ट नसते, कोणालाही सगळं समजते अशातलाही भाग नसते. तर काही सजेशन असतील तर नक्कीच त्याच्यासाठी वेलकम. कुठलाही टाइमपास न करता लगेच आपण सेशनला सुरू करू. बघा क्वेश्चन नंबर 41. चूज द करेक्ट युथ मीन्स म्हणजे काय, युथ कोणाला म्हणायचं त्यासाठी आपल्याला करेक्ट शोधायचं आहे. ऍज पर युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनच्या नुसार 15 ते 24 वर्ष त्याला युथ म्हणतात का, तर ते हो बरोबर आहे. युनोनुसार 15 ते 24 आहे. ऍज पर राष्ट्रकुल आहे हे शब्द. राष्ट्र काय झाला इथं, राष्ट्र काय दिसते ना त्याला राष्ट्रकुल वाचायचं. ऍज पर राष्ट्रकुल 15 ते 29 बरोबर आहे का, तो पण बरोबर आहे. राष्ट्रकुल नुसार 15 ते 29 जर वय असेल तर त्याला युथ म्हणतात. युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन नुसार 15 ते 24 जर असेल तर तेव्हा युथ म्हणायचं. आणि ऍज पर द नॅशनल युथ पॉलिसी 2014 जे भारताची आहे त्याच्यानुसार जर 15 ते 29 म्हणलं तर त्याला युथ म्हणायचं. फक्त युनोचं लक्षात ठेवा की ते 15 ते 29 नाही, 15 ते 24 आहे. बाकी राष्ट्रकुल असू द्या, नॅशनल युथ पॉलिसी 2014 असू द्या, तर त्याचा वयोगट किती आहे, 15 ते 29, तर त्याला युथ असं म्हणायचं आहे. आता बघा तसं असे प्रश्न येतात का, तर हो एमपीसी ना अगोदर सुद्धा राज्यसेवेच्या एचआरडी या पेपरमध्ये असे क्वेश्चन विचारलेले आहेत. त्याच्यामुळे येण्याचे चान्सेस असतात. आपण म्हणू शकत नाही की तसे येऊ शकत नाही. तर जर आयोगाने याच्या अगोदर अशा टाईपचे क्वेश्चन विचारले तर आपल्याला सुद्धा येऊ शकतात. बघा आता नंतर क्वेश्चन नंबर 42 बघू. चूज द करेक्ट, इथं करेक्ट शोधायचा. फर्स्ट नॅशनल युथ पॉलिसी 1988 आहे का, तर हो ते सुद्धा बरोबर आहे. सेकंड नॅशनल युथ पॉलिसी 2003 ची आहे का, तर बरोबर. थर्ड नॅशनल युथ पॉलिसी 2014 ची आहे का, ती सुद्धा बरोबर आहे. त्याच्यामुळे हे तिन्ही सुद्धा करेक्ट आहेत. म्हणून ऑप्शन म्हणजे क्वेश्चन नंबर 42 ऑप्शन नंबर 4 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. नंतर बघा क्वेश्चन नंबर 43. इंटरनॅशनल युथ इयर इज. आता बघा हे एमपीसी ना असे बरेचदा इंटरनॅशनल वुमन इयर असू द्या, इंटरनॅशनल युथ इयर असू द्या, हे बऱ्याचदा प्रश्न विचारले. त्याच्यामुळे इंटरनॅशनल युथ इयर कधीचा आहे, 85चा आहे. इंटरनॅशनल वुमन इयर म्हणलं तरी 1975. हे दोन्ही सिरियलीच आहेत, म्हणजे 10-10 वर्षाचा डिफरन्स नाही. इंटरनॅशनल इयर ऑफ द वुमन जर म्हटलं तर 1975 टिक करायचं. इंटरनॅशनल युथ इयर जर म्हटलं तर 1985 टिक करायचं. म्हणून 43 ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आहे, 1985. क्वेश्चन नंबर 44 लगेच बघू आपण. राजीव गांधी नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द युथ डेव्हलपमेंट श्री पेराम्बुदूर चेन्नई इस्टॅब्लिश इन, कधी इस्टॅब्लिश झालं तर 1993 ला चेन्नईमध्ये श्री पेराम्बुदूर, जरासा किचकट शब्द आहे, श्री पेराम्बुदूर येथे राजीव गांधी नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर युथ डेव्हलपमेंट. आता हे प्रश्न या आयोगाने याच्यावर सुद्धा खूप वेळा विचारले, त्याच्यामुळे हे इयर वगैरे लक्षात ठेवायचं आहे. 1993 ला ते स्थापना झालेली आहे त्या इन्स्टिट्यूटची. क्वेश्चन नंबर 45. राणी लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर फिजिकल एज्युकेशन इस्टॅब्लिश इन ग्वालेर एमपी, कधी झाली त्याची स्थापना, 1957. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 इथं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर आता 46 बघू आपण. नॅशनल स्पोर्ट युनिव्हर्सिटी इस्टॅब्लिश इन 2018 कुठं झाली, तर ती इम्फाळमध्ये झाली. मग आता तुम्ही म्हणा सर आपल्याला सिलेबस मध्ये युथ दिलं, मग तुम्ही असे नॅशनल स्पोर्ट युनिव्हर्सिटी वगैरे असे क्वेश्चन का टाकले, अरे ते युथच्याच रिलेटेड आहे ना. म्हणजे आपल्याला फक्त सिलेबस मध्ये काय दिलेलं आहे की युथ दिलं, वुमन दिलं, चिल्ड्रन दिलं, अशा गोष्टी दिलेल्या आहे ना तुम्हाला. म्हणजे असं डायरेक्टली थोडं मेन्शन केलं की पण युथच्या रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत ते इन द सिलेबसच आहेत. त्याच्यामुळे ना तर सर असले कुठे काही प्रश्न असतात का, तशातला भाग नाही. कारण की एचआरडी या सब्जेक्ट मध्ये हे सुद्धा असे सुद्धा प्रश्न आलेले आहेत, त्याच्यामुळे मी इथं प्रश्न कव्हर केलेले आहेत. नंतर एनएसएस म्हणजे काय, नॅशनल सर्व्हिस स्कीम इंट्रोड्यूस इन महात्मा गांधीजी, राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या 100व्या जयंतीनिमित्त ही नॅशनल सर्व्हिस स्कीम किंवा एनएसएस सुरू झाली. त्यामुळे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, 1969. आता बघा क्वेश्चन नंबर 48.
मोटो ऑफ द NSS म्हणजे काय, नॅशनल सर्व्हिस स्कीमचा मोटो काय आहे, तर त्याचा ऑप्शन बघा. पहिलं काय सांगितलं, नॉट मी नॉट यू, रॉंग आहे. दुसरं आहे सांगितलं, नॉट मी ऑल ऑफ यू, हे सुद्धा रॉंग आहे. नॉट मी बट यू हे करेक्ट आहे, ऑप्शन नंबर 3. त्याच्यामुळे असं बघा, हे असे क्लोज ऑप्शन येतात कधी कधी, फिरॉफिरीचे, घुमाघुमीचे. त्यामुळे आपल्याला जर असं व्यवस्थित माहिती असणं पाहिजे. म्हणजे आयोगाचं कसं असतं की ते फसवाफसवी करतात. त्यामुळे एखादा शब्द किंवा एखादा आपण इयर असतं, म्हणजे किती आपण सिरियस अप्रोचने त्या गोष्टीकडे बघतो किंवा केअरलेस अप्रोचने बघतो का, तर हे ते चेक करतात. तर म्हणजे कसं असतं की असे क्लोज ऑप्शन दिले की विद्यार्थी फसून जाते. त्यानं वाचलेलं असते, परंतु ते कसं असतं की सिरियस अप्रोचने त्या शब्दाकडे बघितलेलं नसते. त्याच्यामुळे जरी त्यानं वाचलं तरी तो चुकून जातो एक्झाम मध्ये. तर त्याचं NSSचा मोटो काय आहे, नॉट मी बट यू, हे लक्षात घ्यायचं. NMBY असं जर लक्षात ठेवलं तर सापडेल. नाही तर असं क्लोज ऑप्शन आलं तर काहीतरी चुकीचं टिक करून देते. आणि एक चूक बघा, स्पर्धा परीक्षेत चुकीला माफी नसते. एक चूक जर केलं तर इथं खूप क्लोज कॉम्पिटिशन असते, तर चुकीला माफी नसते तिथं. हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे प्रत्येक ऑब्जेक्टिव्ह, प्रत्येक काही असतील प्रश्न तर किंवा प्रत्येक काही महत्वाचे पॉईंट आहे, तेवढ्याच आपल्याला सिरियस अप्रोच त्याच्याकडे बघणं हे गरजेचं असते. क्वेश्चन नंबर 48 जर आपलं ऑप्शन नंबर 3, नॉट मी बट यू, हे करेक्ट उत्तर आहे त्याचं. नंतरचा क्वेश्चन नंबर 49 बघा आता. चूज द करेक्ट सेंटेन्स. करेक्ट सेंटेन्स वर्ड काय आला, NPAD म्हणजेच काय, NPAD म्हणजे नॅशनल, NPADचं फुल फॉर्म बघा, नॅशनल प्रोग्राम फॉर युथ अँड ॲडोलेसंट डेव्हलपमेंट, स्टार्ट इन 2008 ला झाला होता का, तर हो. NPAD प्रोव्हाइड द फायनान्शियल असिस्टन्स फॉर द वेलफेअर ऑफ द युथ, हे सुद्धा बरोबर आहे. आता बघा अशा गोष्टी, आता हे दुसरं सेंटेन्स कसं असतं की हे जनरल सेंटेन्स आहे. त्याच्यामुळे एक्झाम मध्ये असं जनरल सेंटेन्स आलं ना, त्याला चुकीचं कधी कन्सिडर करायचं नाही. जनरल स्टेटमेंट जनरली करेक्टच असतात. फक्त इथं तुम्हाला काय असते की हे फॅक्च्युअल डेटा हे पाठ असणं आवश्यक आहे. इथं जर चुकीचं उत्तर जर दिलं ना, इथं जर 5 6 7 असं काहीतरी लिहिलं, लगेच आपण गोंधळून जातो. त्याच्यामुळे ही 2008 इथं इयर सुद्धा, बराच फॅक्च्युअल डेटा सुद्धा आपल्याला मेमोराईज असणं किंवा तो पाठ असणं हे इथं अपेक्षित आहे. आता बघा, खेलो इंडिया लॉन्च इन, कधी लॉन्च झाली खेलो इंडिया, तर 2015 ला, ऑप्शन नंबर 4 हे इथं करेक्ट आहे. नंतर क्वेश्चन नंबर 51 बघू आता. चूज द करेक्ट सेंटेन्स. करेक्ट सेंटेन्स आपल्याला ओळखायला विचारलेला आहे. खेलो इंडिया युथ गेम 2025 कन्क्लुडेड इन बिहार, बरोबर आहे, बिहारला होता. नंतर त्याच्यामध्ये महाराष्ट्र आहे, इथं महाराष्ट्र हे चुकून झालं. इथं असं वाचा की महाराष्ट्र टॉप स्टेट विथ द गोल्ड, 58 गोल्ड मेडल, बरोबर आहे. इथं महाराष्ट्र वाचा, ते जे खोडतोड आहे वाटलं इथं असा मी ॲरो दाखवतो, आणि वाचताना असं हे महाराष्ट्र किंवा त्याला MH आपण म्हणू, महाराष्ट्र. मी शॉर्टकट मध्ये इथं MH लिहितो. महाराष्ट्र टॉप स्टेट विथ 58 गोल्ड मेडल, बरोबर आहे. म्हणजे तिन्ही, हे दोन्ही सेंटेन्स करेक्ट आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट आहे. आता बघा, आता हे कसं झालं की हे करंटला टच आहे ना. जर मागच्या वर्षी हे जर झालं असेल तर म्हणजे आता एक्झाम आपली आता आहे, तर ते येऊ शकते. त्याच्यामुळे ते करंटला टच, म्हणजे त्यांनी सिलेबस मध्ये असं अपेक्षितच आहे की तुम्ही करंटला, ह्या सगळ्या गोष्टी करंटला सुद्धा टच देऊन तुम्ही करणं इथं अपेक्षित आहे. त्याच्यामुळे मी असे प्रश्न घेतले. तर खेलो इंडिया युथ गेम 2025 ला बिहार मध्ये झालं. आणि महाराष्ट्र, इथं चुकून हे स्पेलिंग मिस्टेक झालं, याच्यावर मी असा कट करतो. इथं महाराष्ट्र टॉप स्टेट विथ द 58 गोल्ड मेडल असं वाचायचं आहे. त्याच्यामुळे हे दुसरं सुद्धा, बी सेंटेन्स सुद्धा करेक्ट आहे. ऑप्शन नंबर 3 इथं करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 52 बघा आता. चूज द करेक्ट सेंटेन्स. करेक्ट सेंटेन्स इथं विचारलेला आहे आपल्याला. नॅशनल युथ फेस्टिवल हॅज कंडक्टेड इन दिल्ली 9 ते 12 जानेवारी 2026 ला झाली का, तर हो, हे लक्षात ठेवायचं. कारण की हे का घेतले मी क्वेश्चन, HRD मध्ये असे प्रश्न खूप वेळा आलेले आहे. त्याच्यामुळे हे आपण करणं इथं अपेक्षित आहे. नॅशनल युथ फेस्टिवल हॅज कंडक्टेड इन दिल्ली 9 ते 12 जानेवारी 2026 ला झालं का, तर हो. त्याची थीम काय आहे, विकसित भारत यंग लीडर, ही दुसरी, हे सुद्धा थीम त्या याची बरोबर आहे. म्हणजेच काय, नॅशनल युथ फेस्टिवलची युथ जे आहे 2026 ला झाली, त्याची युथ काय, ते विकसित भारत यंग लीडर. यंग लीडर म्हणून दोन्ही सेंटेन्स करेक्ट आहेत. ऑप्शन नंबर 3 इथे करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 53. चूज द करेक्ट. नॅशनल युथ डे 12 जानेवारी असते का, तो हो बरोबर आहे. ते 12 जानेवारी नॅशनल युथ डे म्हणून भारतात साजरा होतो. 12 ऑगस्ट इंटरनॅशनल युथ डे आहे का, तर तो सुद्धा बरोबर आहे. 15 जुलै जुलै वर्ल्ड युथ स्किल डे आहे का, तर हे सुद्धा आहे. बघा ना, आपल्या बऱ्याच योजना असेल, म्हणजे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना किंवा स्मार्ट इंडिया मिशन असू द्या, किंवा स्किल लोन स्कीम SLS, ह्या सगळ्या योजना 15 जुलैलाच चालू झालेल्या आहेत.
त्यामुळे 15 जुलै हा कोणता म्हणजे त्याच्यामुळेच त्या योजना चालू झाल्या, तर 15 जुलै हा वर्ल्ड युथ स्किल डे असतो. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे इथं करेक्ट आहे. नंतर स्टेट शॅल मेक द स्पेशल प्रोव्हिजन फॉर द वुमन्स अँड चिल्ड्रेन, हे भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या कलमात सांगितलेलं आहे, तर ते 15(3) म्हणजे वुमन आणि चिल्ड्रेनसाठी स्पेशल प्रोव्हिजन या कलमात दिलेली आहे. त्याच्यामुळे हा सुद्धा कलम एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. 55 नंबर क्वेश्चन बघा आता. काय म्हटलेलं, 73वी आणि 74वी अमेंडमेंट ऍक्ट म्हणजे 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती, रिझर्वेशन फॉर द वुमन ऑफ द सीट्स इन लोकल बॉडीज ऑफ द पंचायत अँड म्युनिसिपॅलिटीज, हे यस आहे, म्युनिसिपॅलिटीज फॉर द वुमन किती टक्के आहे पंचायत आणि मनपामध्ये किंवा म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये किंवा म्युनिसिपॅलिटी मध्ये किती टक्के आहे, तर 1/3 किंवा 33% रिझर्वेशन आहे. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार दिलं, 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती, आता ते कधी झाल्या, 1992 ला, आणि रिझर्वेशन किती आहे, 1/3 रिझर्वेशन किंवा 33%. नंतर 56 नंबरचा क्वेश्चन जर बघा, आता ही अलीकडचीच घटना दुरुस्ती, 106वी घटना दुरुस्ती, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट 2023 ऑफ ऑल द सीट रिझर्व फॉर द वुमन इन लोकसभा अँड विधानसभा. आतापर्यंत लोकसभा आणि विधानसभेमध्ये वुमनला रिझर्वेशन नव्हतं, तर आताच अलीकडेच म्हणजे 106वी घटना दुरुस्ती 2003 ला झाली, 2023 ला झाली, आणि त्याच्यानुसार 1/3 म्हणजेच किती, 33% रिझर्वेशन महिलांना लोकसभा आणि विधानसभेमध्ये देण्यात आलेले आहे. आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन कधी सांगितलेलं आहे, की हे जनगणना आता जी काही चालू आहे ना, त्याचे आकडे प्रकाशित झाल्यानंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन सुरू होणार आहे. क्वेश्चन नंबर 57 बघू आता. चूज द करेक्ट सेंटेन्स. वर्ल्ड वुमन कॉन्फरन्सेस म्हणजे जागतिक महिला परिषदा कधी कुठं झालेल्या आहे, ते आपल्याला विचारलेलं आहे. आता इथं चुकून माझ्याच्यानं हे ऑप्शन देण्याचे विसरले, तर हे चारही परिषदा बरोबर आहे. म्हणजे ए नंबरची फर्स्ट 1975 ला मेक्सिको मध्ये झाली होती, सेकंड 1980 ला कोपेनहेगन मध्ये झाली होती, तिसरी 1985 ला नैरोबी मध्ये झाली होती, आणि चौथी जी आहे 1995 ला बीजिंग मध्ये झालेली होती. हे ते चारही करेक्ट आहे, म्हणून इथं माझं ते चुकून ऑप्शन द्यायचे तुम्हाला विसरलो इथं. तर चारही हे जे आहे ABCD चारही करेक्ट आहे. त्याच्यामुळे ऑप्शन जरी नसले तरी हे एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे आहेत. त्यामुळे चारही 75, 80 हे 5-5 वर्षाच्या डिफरन्स नाही, आणि इथंच फक्त 10 वर्षाचे आहे, म्हणजे कुठं कन्फ्युज होण्याचं कारण नाही. 1975 नॅशनल वुमन जे इंटरनॅशनल वुमन इयर हे सुद्धा त्यामुळेच, कारण की जागतिक महिला परिषद पहिली जी 1975 मेक्सिकोला पार पडली, त्याच्यामुळेच युनायटेड नेशन ऑर्गनायझेशननं 1975 हे इयर इंटरनॅशनल वुमन इयर म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. त्याच्या खालचा क्वेश्चन तोच आहे, की इंटरनॅशनल वुमन इयर कधीचा आहे, 1975 ला पहिली जागतिक महिला परिषद झाली होती. नंतर बघा 59, चूज द करेक्ट सेंटेन्स आपल्याला विचारलेलं आहे, की करेक्ट सेंटेन्स कोणता आहे ते विचारलेलं आहे. इंटरनॅशनल वुमन्स डे 8 मार्चला असते का, तर हो. नॅशनल वुमन्स डे 13 फेब्रुवारीला असतो का, तर हो. 13 फेब्रुवारी कोणाचा जन्मदिन आहे, तर सरोजिनी नायडू यांचा जन्मदिन हा नॅशनल वुमन डे म्हणून साजरा करण्यात येतो. आता बघा परिषद नॅशनल वुमन डे आला नाही तर लगेच 8 मार्च टिक करून मोकळं व्हायचं नाही. 8 मार्च इंटरनॅशनल वुमन डे आहे, 13 फेब्रुवारी हा नॅशनल वुमन्स डे आहे, म्हणून दोन्ही सेंटेन्स बरोबर आहे. नंतर क्वेश्चन नंबर 7, चूज द करेक्ट सेंटेन्स. 8 मार्च 2025 थीम काय आहे, फॉर ऑल वुमन अँड गर्ल राईट इक्वॅलिटी एम्पॉवरमेंट, हे बरोबर आहे. नंतर 8 मार्च 2026 ची थीम काय आहे, राईट जस्टिस ऍक्शन फॉर ऑल द वुमन्स अँड गर्ल, हे सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. हा, आता हे कायदे सुद्धा महत्वाचे आहेत, तर मी महत्वाचे कायदे सगळे वुमनच्या रिलेटेड इथं क्वेश्चन मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सती काय मध्ये चूज द करेक्ट सेंटेन्स किंवा करेक्ट ऍक्ट म्हणू आपण. सती प्रिव्हेशन सतीबंदी कायदा 1987 चा आहे का, तर हो, तर बरोबर आहे. स्पेशल मॅरेज ऍक्ट 1954 हा सुद्धा बरोबर आहे. इमोरल ट्रॅफिक प्रिव्हेन्शन ऍक्ट 1986 हे सुद्धा बरोबर आहे. नंतर डावरी प्रोहिबिशन ऍक्ट 1961 हे सुद्धा बरोबर आहे. हुंडा बंदी कायदा 1961 म्हणतो ना आपण, तर ते सगळे बरोबर आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 इथं करेक्ट असणार आहे. चारही ते कायद्याचे इयर हे करेक्ट करेक्ट आहेत. क्वेश्चन नंबर 62 इथं सुद्धा कायदे घेतले मी. चूज द करेक्ट सेंटेन्स. मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट मातृत्व लाभ कायदा 1961 बरोबर आहे. नंतर MTP मेडिकल टर्मिनेशन ऑफ द प्रेग्नन्सी ऍक्ट 1971 हा सुद्धा बरोबर आहे. PCP NDT ऍक्ट म्हणजेच 1994 हा सुद्धा बरोबर आहे. म्हणजेच काय, प्री कन्सिप्शन अँड प्री नॅटल डायग्नोस्टिक टेक्निक ऍक्ट हा सुद्धा बरोबर आहे, 94 चाच आहे. डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट म्हणजे घरगुती हिंसाचार कायदा
किती आहे 2005चा. नंतर द सेक्सुअल हरासमेंट ऑफ द वुमन ऍट द वर्क प्लेस प्रिव्हेन्शन अँड प्रोहिबिशन रिडर्सल ऍक्ट 2013चा आहे का तर हो, त्याला पोष कायदा असं म्हणलं जाते. हे सगळे बरोबर आहे, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 इथं करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 63 बघू. ऍज पर द मॅटर्निटी बेनिफिट अमेंडमेंट ऍक्ट 2017 वुमन्स आर एंटायटल टू ऑफ द पेड मॅटर्निटी लिव्ह अप टू 2 चिल्ड्रेन, 2 मुलापर्यंत किती दिवसाच्या. आता बघा, ओरिजिनल मॅटर्नल बेनिफिट ऍक्ट कधीचा आहे? 1961चा. परंतु जर अमेंडमेंट विचारलं तर ते कितीचा आहे? 2017चा. आणि त्याच्यानुसार किती आठवड्याच्या सुट्ट्या आहेत? तर 26 वीकच्या सुट्ट्या आहेत. ऑप्शन नंबर 4 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 64 बघू आता. ऍज पर द मॅटर्निटी बेनिफिट अमेंडमेंट ऍक्ट 2017 लिव्ह फॉर द चिल्ड्रेन बियॉन्ड द फर्स्ट टू, 2 मुलं झाल्यानंतर किती दिवसाची लिव्ह आहे? तर 12 वीक्स आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर हे 1 हे इथं करेक्ट असणार आहे. 64चा ऑप्शन नंबर 1. नंतरचा क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर 65 वर या आता. As per the Maternity Benefit Amendment Act 2017, it is mandatory for the employers to establish with whenever is less. आता रिकामी जागा दिली आपल्याला. टू प्रोव्हाइड द क्रेच. क्रेच म्हणजे काय? त्याला पाळणा घर किंवा पाळणा आपण म्हणतो. फॅसिलिटीज आयदर इन द ऑफिस ऑर इन एनी प्लेस विदिन द 500 मीटर. एक तर ऑफिसमध्ये द्या किंवा 500 मीटरच्या अंतराच्या आत द्या. हे कोणा तर ते एम्प्लॉयरनं देणं बंधनकारक आहे. पण कधी? जर त्या याच्यामध्ये 30 वुमन किंवा 50 एम्प्लॉईज असतील तरच ते देणं हे कंपल्सरी कायद्यानुसार बंधनकारक आहे. क्रेश म्हणजे पाळणा घर. नंतर बघा क्वेश्चन नंबर 66. नॅशनल कमिशन फॉर वुमन फॉर्मिंग. नॅशनल कमिशन कधी स्थापना झाली? महिलांची जे आहे ते 31 जानेवारी 1992. आता विद्यार्थ्यांना बऱ्याच वाटते की सर एवढे क्लोज तुम्ही ऑप्शन कसे दिले, म्हणजे एकदम मी क्लोज दिले ना. तर मी काय सांगितलं, काय काय जे महत्वाच्या गोष्टी आहेत, जसं मी सांगितलं ICDS स्कीम असू द्या, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना असू द्या, मनरेगा असू द्या, किंवा MDM असू द्या. नंतर जे महत्वाच्या काही अशा योजना आहेत तर त्याचं म्हणजे तारीख एक्झॅक्ट पाठ असणं अपेक्षित आहे. त्यामुळे याची तारीख सुद्धा फार महत्वाची आहे की 31 जानेवारी 1992ला म्हणजे राष्ट्रीय किंवा नॅशनल कमिशन फॉर वुमन ही स्थापना झालेली आहे. आता बघा क्वेश्चन नंबर 67. NCWA म्हणजे नॅशनल कमिशन फॉर द वुमन ऍक्ट इंट्रोड्युसिंग कायदा कधीचा आहे? ते 90चा आहे. पण कमिशन कधी स्थापन झालं? तर कमिशन 92ला स्थापन झालं. आता हा मागची जी काही राज्य हे झाली ना ITA प्रिन्सिपल गट त्यामध्ये 67 नंबरचा क्वेश्चन विचारलेला आहे. त्यामुळे हे एक्झामच्या दृष्टिकोनातून हे महत्वाचं आहे. कायदा 90चा आहे, कमिशन स्थापन झालं 92चं. आता फर्स्ट चेअरमॅन ऑफ द नॅशनल कमिशन फॉर द वुमन, पहिल्या चेअरमॅन कोण होत्या त्याच्या? ते पहिलं काय ऑप्शन दिलं? जयंती पाटील होत्या का? नाही. जयंती पाटणकर आहे का? तर नाही. जयंती पटनाईक आहेत का? हो. तर उत्तर ऑप्शन नंबर 3 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. हे परिषद कसं असं फसवाफसवी असते, त्याच्यामुळे मी तुम्हाला काय सांगितलं की प्रत्येक नाव असेल काही गोष्टी असेल फार ते सिरियस अप्रोच न बघायचे असतात. म्हणजे आपण वाचताना थोडस केअरलेसपणे वाचतो आणि तिथं काय फसून जातो. हा, दूर दूर ऑप्शन आले तर मग फसायचे चान्सेस नसतात. पण तो क्लोज जर ऑप्शन असेल तर आपल्याला एकदम म्हणजे फार केअरफुल ते बघणं गरजेचं ठरते. आता बघा क्वेश्चन नंबर 69. करंट चेअरमॅन ऑफ द नॅशनल वुमेन कमिशन इज कोण आहे? तर त्याचं विजया रहाटकर. म्हणून ऑप्शन नंबर काय असणार आहे? 69चं एक ऑप्शन नंबर करेक्ट उत्तर असणार आहे. पुढचा क्वेश्चन घेऊ लगेच. क्वेश्चन नंबर 70. आता बघा महाराष्ट्र स्टेट कमिशन फॉर द वुमन इस्टॅब्लिश इन, तर कधी इस्टॅब्लिश झालेला महाराष्ट्र कमिशन? ते काय 25 जानेवारी 1993. आता जसं आपण सेंटरच्या वेळेस कमिशन बघितलं होतं त्यावेळेस काय झालं की कायदा 90चा, कमिशन 92चं. महाराष्ट्रात कायदा आहे 93, कमिशन सुद्धा 93. बघा आता तो खालचा तोच प्रश्न आहे. ऍक्ट फॉर द महाराष्ट्र स्टेट कमिशन फॉर वुमन कधीचा आहे? 93चाच कायदा आहे, 93चाच कमिशन आहे. तिथं तसं नव्हतं. सेंट्रलमध्ये नॅशनल कमिशन फॉर द वुमन मध्ये कसं होतं? कायदा 90चा आहे, कमिशन 92ला आहे. इथं दोन्ही 93 आहे. आता हे बरोबर लक्षात घेणं गरजेचं आहे. हे हे जे काही कमिशन आहे नॅशनल वुमन कमिशन कायदा, महाराष्ट्र वुमन कमिशन त्याचा कायदा, इस्टॅब्लिशमेंट, हे सारखं सारखं आयोगानं विचारलेलं आहे. त्याच्यामुळे हे लक्षात घेणं गरजेचं आहे की इयर तारीख व्यवस्थित पाठ पाहिजे दिलं.
विशाखा वर्सेस स्टेट राजस्थान जजमेंट इन विशाखा आणि स्टेट राजस्थान जे काय खटला होता हे कधीचा आहे तर 1997चा. ऑप्शन नंबर 2 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 73, चूज द करेक्ट सेंटेन्स विचारला आपल्याला. विशाखा गाईडलाईन्स आर द सेट ऑफ प्रोसिजर डायरेक्टिव्ह इस्टॅब्लिश बाय द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया इन 1997. कारण की विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान हे सुद्धा खटला आहे 97चा आहे आणि सुप्रीम कोर्टानं तिथं ते काय डायरेक्टिव्ह किंवा गाईडलाईन्स दिलेले आहे. इट इज डिझाईन टू प्रोटेक्ट द वुमन फ्रॉम द सेक्शुअल हरासमेंट ॲट द वर्कप्लेस. त्यासाठीच त्या गाईडलाईन्स दिलेल्या आहे आणि त्या विशाखा गाईडलाईनच्या बेसवर ऑन द बेसिस ऑफ विशाखा गाईडलाईन पोस्ट ऍक्ट 2013 इंट्रोड्यूस बरोबर आहे. तिन्ही सेंटेन्स बरोबर आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 74, पोश ऍक्ट किंवा त्यालाच म्हणतो आपण प्रिव्हेन्शन ऑफ द सेक्शुअल हरासमेंट ऑर सेक्शुअल हरासमेंट ऑफ द वुमन ऍट वर्कप्लेस प्रिव्हेन्शन प्रोहिबिशन अँड रिव्हर्सल ऍक्ट 2013 हे सुद्धा करेक्ट आहे. चूज करेक्ट सेंटेन्स आपल्याला इथं ओळखायचं आहे. नंतर इट इज ऑल्सो ऍप्लिकेबल फॉर डोमेस्टिक वर्कर बरोबर आहे. त्या डोमेस्टिक वर्करला सुद्धा हा पोस्ट कायदा ऍप्लिकेबल आहे. नंतर एव्हरी एम्प्लॉयर रिक्वायर्ड टू कॉन्स्टिट्यूट ICC म्हणजेच काय इंटरनल कंप्लेंट कमिटी ऍट इच ऑफिस ऑर ब्रँच विथ 10 ऑर मोर एम्प्लॉईज. 10 किंवा त्यापेक्षा जास्त एम्प्लॉईज जर असतील तर ऑफिसमध्ये ICC कमिटी म्हणजेच काय इंटरनल कंप्लेंट कमिटी हे स्थापन करणं बंधनकारक आहे या कायद्यानुसार. तसेच खाली काय दिलं की LCC म्हणजेच काय लोकल कंप्लेंट कमिटी शुड बी फॉर्म ऍट द डिस्ट्रिक्ट लेवल. जिल्हा पातळीवर LCC आणि ऑफिस पातळीवर ICC ह्या कमिट्या स्थापन करणं हे बंधनकारक दिलेलं आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट उत्तर असणार आहे. 75, चूज द करेक्ट पेअर वुमन एम्पॉवरमेंटच्या संदर्भात बघू आपण. नॅशनल पॉलिसी फॉर वुमन एम्पॉवरमेंट 2001 ची आहे का? हो. महाराष्ट्र फर्स्ट पॉलिसी 1994 ची का आहे का? तर हो. महाराष्ट्र सेकंड पॉलिसी 2001. महाराष्ट्र थर्ड पॉलिसी म्हणजेच का वुमन एम्पॉवरमेंटच्या रिलेटेड या सगळ्या पॉलिसीज आहे. नंतर महाराष्ट्र फोर्थ पॉलिसी हे सुद्धा बरोबर आहे, म्हणून 4 ऑप्शन नंबर करेक्ट आहे. सगळं जे दिलेलं आहे ते बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 76, चूज द करेक्ट सेंटेन्स आपल्याला इथं ओळखायचं आहे. स्टेप म्हणजेच काय सपोर्ट टू द ट्रेनिंग अँड एम्प्लॉयमेंट प्रोग्राम फॉर द वुमन इंट्रोड्युसिंग 86-87 ला बरोबर. स्टेप येत नाही 86-87 आहे. त्याचा पर्पज काय? पर्पज ऑफ दिस प्रोग्राम इज सीक टू अपग्रेड द स्किल ऑफ द पुअर अँड प्रोव्हाइड द एम्प्लॉयमेंट म्हणजे हे कशाच आहे? वुमनच्या रिलेटेड आहे बरं. त्याच्यामुळे हे वुमन जे पुअर असतील त्याचं स्किल अपग्रेडेशन करायचं, त्यांना रोजगार म्हणजे प्रोव्हाइड द एम्प्लॉयमेंट, त्यांना रोजगार सुद्धा प्रोव्हाइड करायचा आहे. त्यासाठी 1986-87 ला स्टेप ही योजना किंवा स्टेप प्रोग्राम सुरू झालेला. ऑप्शन नंबर 3 करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 77 बघू आता. चूज द करेक्ट सेंटेन्स. NMEW म्हणजेच काय नॅशनल मिशन फॉर द एम्पॉवरमेंट ऑफ द वुमन इन लॉन्च इन 2010. 8 मार्च 2010 ला सुरू झालेला आहे. बरोबर आहे, कुठेही चुकीचं नाही. इट इन्शुअर्स द इकॉनॉमिक अँड सोशियल एम्पॉवरमेंट ऑफ द वुमन. बरोबर आहे, सोशल आणि इकॉनॉमिकल एम्पॉवरमेंट करायचे आहे वुमनचे. त्यासाठीच हे नॅशनल मिशन फॉर द एम्पॉवरमेंट ऑफ द वुमन 8 मार्च 2010 ला इंट्रोड्यूस करण्यात आलेला आहे. ऑप्शन नंबर 3 दोन्ही सेंटेन्स करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 78, सबला त्यालाच काय म्हणतात? राजीव गांधी स्कीम फॉर द एम्पॉवरमेंट ऑफ ॲडोलसंट गर्ल स्टार्ट इन कधी झाली होती सबला योजना? तर 2011 ला. सबला योजना सुद्धा एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची आहे. नंतर क्वेश्चन नंबर 79 बघा. चूज द करेक्ट सेंटेन्स. पर्पज ऑफ द सबला स्कीम फॉर द सेल्फ डेव्हलपमेंट एम्पॉवरमेंट इम्प्रूव्ह हेल्थ इम्प्रूव्ह न्यूट्रिशन आणि हेल्थ स्टेटस. बरोबर आहे का? तर हो. नंतर एज क्रायटेरिया फॉर द सबला इज 11 ते 18 इयर्स. बरोबर आहे, म्हणून ऑप्शन नंबर 3 ही इथं करेक्ट आहे. म्हणजे सबलासाठी एज ग्रुप किती आहे? 11 ते 18. आणि सबला योजना सुरू कधी झालेली आहे? 2011 ला. एज ग्रुप सुद्धा लक्षात ठेवायचा आहे. योजना कधी आली ती सुद्धा लक्षात ठेवायची आहे. या लेक्चर मधला शेवटचा क्वेश्चन नंबर 80. वन स्टॉप सेंटर और सखी फॉर द इमर्जन्सी सपोर्ट अँड सर्व्हिसेस टू द वुमन इन डिफिकल्ट सर्कमस्टन्स स्टार्टेड इन. वन स्टॉप सेंटरची स्थापना कधी झाली? तर 2015 ला. ऑप्शन नंबर 3 इथं करेक्ट आहे. आता हे वन स्टॉप सेंटर याच्यावर आयोगाने बरेचदा प्रश्न विचारलेले आहे, त्याच्यामुळे त्याचं इयर वगैरे लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याचा पर्पज काय आहे की इमर्जन्सी सपोर्ट द्यायचा आहे किंवा डिफिकल्ट सर्कमस्टन्सेस म्हणजे एखाद्या डिफिकल्ट बाबतीत ती महिला अडकलेली असेल तर तिला सपोर्ट करण्यासाठी हे वन स्टॉप सेंटर किंवा ते सखी सेंटर 2015 ला सुरू झालेले आहे. तर हो, त्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर असणार आहे. बऱ्याच गोष्टी मी फास्ट मध्ये लेक्चर मध्ये कव्हर करतो, कारण की काय असते
की खूप स्लो जर घेतलं तर आपले जास्त ऑब्जेक्टिव्ह होणार नाहीत. त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी मी थोडा फास्ट घेण्याचा प्रयत्न करतो. तर काही समजत असेल, महत्त्वाचं वाटत असेल, चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.